आज मी भाजी आणण्यासाठी बाहेर गेले होते. तिथे भाजीवाल्याच्या दुकानामध्ये अगदी छान गावरान आणि कोवळा लसलसीत पालकाची जुडी मला दिसली, म्हणून म्हटलं चला पालक घेऊन जाऊया. परंतु घरी आले की मुलांनी ओरडा केला, पालक भाजी नाही करायची. म्हणून म्हटलं भाजी नाही तर पुरी कुठल्या तरी प्रकारे मुलांच्या पोटामध्ये पालक गेला पाहिजे. पालक स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेतला. त्यानंतर मिक्सरमध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घालून घेतले. हे वाटण तयार करून घेतलं. हे वाटण तयार करून झाल्यानंतर 1 कटोरी पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. बेसन पीठ घालून झालं की यामध्ये 2-3 चमचे ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी या छोट्या वाटीमध्ये पीठ घेतलेलं आहे, ते 2 चमचे पीठ आहे. त्यानंतर त्यामध्ये पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत. पांढरे तीळसुद्धा मी 2 चमचेच घातलेले आहेत. तीळ घालून झाले की 1 चमचा ओवा हाताने चांगला चोळून या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे आणि नंतर चवीनुसार मीठ घालून, हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हळदीचा वापर अगदी कमी केलेला आहे, कारण की पालकपुरीचा रंग हिरवाच राहायला पाहिजे, म्हणून हळद नाही घातली तरीही चालते. आता यानंतर यामध्ये हे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण घालून यामध्ये हे पालकाचं जी प्युरी केलेली आहे ती घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं की याच्या एकसारख्या लाट्या करून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पालकपुरी म्हणा, मेथीपुरी म्हणा, तिखट कुठलीही पुरी असू द्या, यामध्ये जर ज्वारीचं थोडंसं पीठ घातलं तर यामुळे पुरी खुसखुशीतही होते, चांगली होते आणि तेलकटसुद्धा जास्त होत नाही. या पुऱ्या अगदी कमी गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे पालकाचा जो रंग आहे तो त्याला हिरवा रंग तसाच राहतो. मुले पालक खात नसतील तर अशा पद्धतीने पालकपुरी म्हणा किंवा पालक पकोडे म्हणा, त्यानंतर पालक पराठा, पालक पनीर, या पद्धतीने मुलांना पालकाचे पोषण तत्व तर मिळायलाच हवेत. पुरी अगदी कमी गॅसवरती तळल्यामुळे तिचा रंग जो आहे तो हिरवाच आहे. त्याला थोडासाही लालसर रंग आलेला नाही आहे आणि पुरी अगदी छान तळून झालेली आहे. अशाच पद्धतीने मी पुढील सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत. ह्या पालकाच्या पुऱ्या प्रवासात सुद्धा 2-3 दिवस अगदी छान टिकतात आणि छान घट्ट दह्यासोबत किंवा खोबरं आणि शेंगादाण्याची मिक्स चटणी यासोबत या पुऱ्या चवीला अगदी छान लागतात. अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत. तुम्हालाही माझी पालकपुरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.